हेही लक्षात ठेव. लोक म्हणतात ना प्रेम अमर आहे, आहे आहे, पण माणसं बदलू शकतात. स्वातंत्र्याचे मूलभूत 6 नियम तुला बाहेर सांगेन मी गेल्यावर. सर मला असं वाटतं ते पांढरा शर्ट घालतात त्याचा डाग पडू शकतो म्हणून. नाही, प्रत्येक वेळेस घालत नाहीत तेव्हा ते लपवतात, हेही डेंजरस आहे की मुळात ते पांढरा शर्टवाले आहेत. लक्षात घ्या की कुठचाही गणवेश हा अत्यावश्यक असेल त्या सेवेला दिला जातो. सिव्हिल माणसाने गणवेश घालणं आणि त्याचं आकर्षण असणं हे स्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या एका टोळीचं निर्देश करतं, निदर्शक आहे. आणि स्वातंत्र्याचा संकोच करणारी टोळी जेव्हा रस्त्यावर फिरू लागते तर त्याला विरोध करणं हे माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे. इट्स RSS हे आपल्याला पॉलिटिकल क्रायसिस नसून ह्युमॅनिटेरियन क्रायसिस आहे. हे बऱ्याच जणांना कळलेलं नाही आहे. RSSच्या सत्तेने आपल्याला सायकोलॉजिकली गाझा बनवलेला आहे. आपण फिजिकली गाझा नसलो, वरून दिसत नसलो तरी सायकोलॉजिकली सफोकेट जे केलेलं आहे ते गाझाच आहे. ते नेतन्याहू आणि मोदी दोघांनी मिळून केलेलं आहे आपल्याला. सर, या देशामध्ये दर 2-4 वर्षांनी एक महापुरुष येतो आणि सर्वस्व आपला अर्पण करून तो या देशातल्या बहुजनांना गुलामगिरीतून वरे काढण्याचा प्रयत्न करतो. तरी 2-4 पिढ्या झाल्यानंतर या देशातला बहुजन गुलामगिरी हसत खेळत कवटाळतो. यामागचं कारण काय? सर, महापुरुष येतो असं सांगताना तुम्ही हात माझ्याकडे का दाखवताय? गुलामगिरी जाणं हे सुरक्षित आहे. एरिक फ्रॉमचं एक पुस्तक आहे, सर्वांनी वाचा, फिअर ऑफ फ्रीडम, स्वातंत्र्याचं भय. त्याचं आह साळुंखेने भाषांतर पण केलंय, डॉक्टर आह साळुंखे सरांनी. तर स्वातंत्र्याचं भय ही गोष्ट जी आहे ती कशात न येते की स्वातंत्र्य नसण्यामध्ये एक सुरक्षितता आहे. लोक संघात का एवढे जातात? कारण झुंडीमध्ये सुरक्षित वाटतं, प्राण्यांचे कळप असतात आणि माणसांचा संघ असतो. एकटा असणं, स्वतंत्र, आजपासून तुमचे तुम्ही, तुम्हाला धर्म नाही, तुम्हाला जात नाही, तुम्हाला कोणतं बंधन नाही, तुम्हाला कायदा नाही, असं मी रस्त्यावर सोडून दिलं तर तुम्ही 15 मिनिटात वेडे व्हाल. म्हणजे तुम्ही नाही, इट्स अबाउट एनीबडी, माझ्याबद्दल सुद्धा. म्हणून नियम आहेत, डावीकडनं वाहन चालवावी वगैरे, असं बारक्या बारक्या गोष्टी. पण हे युटिलिटी पुरतं मर्यादित न राहता जीवनात जेव्हा प्रवेश करतं तेव्हा समस्या निर्माण होते. आणि माणसाला ती युटिलिटी पुरतं मर्यादित ठेवून जीवनात प्रवेश करून न देणं, यातली जी अत्यंत फिकट अशी रेषा आहे ती विसरायला पुन्हा पुन्हा होते. तो जो महापुरुष येतो तो जाणीव करून देतो त्या रेषेची, मग लोक परत त्या रेषेच्या पलीकडे जातात, परत तो जातो, ती रेषा परत फिकट होते, मग ते परत इकडे येतात, असं होत राहतं. ते एक प्रश्न असा होता सर की त्यांनी काही भोकर सिस्टमला पाडून आणि तीच भोकर भाजपने हात घालून मोडली. एक्झाम्पल सांगायचं झालं तर PMLA चा कायदा चिदंबरमचा याच्यामध्ये चांगला उद्देश तर नक्कीच. मग ह्या दोन्ही याच्यामध्ये नेमका फरक काय? सर, काँग्रेस ही RSS सारखी एका चालकांवरती अशी संघटना नाही आहे. काँग्रेसमध्ये पण एक RSS आहे. RSS ही अशी गोष्ट आहे जी व्हायरस सारखी आहे. RSS मैदानात असते ती फक्त 0.01%, बाकी ती मनात असते. त्यामुळे काँग्रेसने भोकं पाडली असं म्हणता तेव्हा काँग्रेसमधल्या RSSच्या लोकांनी पाडली असं म्हणा. त्यामुळे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. काँग्रेस ही तुमच्या जीवनावर किंवा जीवनशैलीवर आक्रमण करू पाहणारी संघटना नाही आहे. त्यांचं उद्दिष्ट फक्त स्टेट चालवणं आणि स्टेटचं वेलफेअर स्टेट करणं किंवा न करणं किंवा भ्रष्टाचार करणं एवढंच आहे. तुम्ही काय खावं, तुम्ही काय प्यावं, कोणाशी लग्न करावं, कोणाशी लग्न करू नये काँग्रेस सांगत नाही.
पण ते RSS सांगते. त्यातले काही लोक काँग्रेसमध्ये जे आलेले आहेत ते त्यासाठी छोटी भोकं करून ठेवतात, ज्याची नंतर RSSची सत्ता जी आत्ता आली तेव्हा ती भोकं मोठी. आता आपण बघतोय की मागच्या 12 वर्षापासून जे सोशल मीडियाचा वापर झाला आणि सांगतात ते मोठे लोक की बाबा आमच्याकडे 65 लाख ग्रुप आहे त्याच्याद्वारे, तर हे सगळे मोठे लोक म्हणजे अमित शहा म्हणताय तुम्ही. ते नाव घेणं काय झालं? नाव घेणं का ते आपली बायको आहे की काय ती? म्हणजे आता कसं आहे की आपण बोलू शकत नाही. बोलू शकतो. अमित शहा अमित शहा अमित शहा म्हणा. तर ते म्हणजे सांगतात बेशरमपणाने किंवा उघडपणाने की आमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप आहेत 65 लाख आणि त्याच्याद्वारे आम्ही केलं. तर मग हे बाकीचे लोक म्हणजे समजा काँग्रेसात कोणी पक्ष असेल मग ते गाफील राहील का की त्यांनी असा IT सेल का नाही निर्माण केलं की ज्याच्यातून समाजामध्ये सलोखा किंवा चांगले थोडेसे विचाराचे आणि हे यांच्याकडून जे सतत वीज पेरणी होते त्याला काउंटर करण्यासाठी यांनी यंत्रणा उभी करण्यात कमी पडले का? हो, कमी पडले हे सत्यच आहे की दिसतच आहे ना, म्हणजे कमी पडले. पण याचं कारण असं की त्यांच्यामध्ये द्वंद्व आहे, त्यांना सराव नाही आहे. बघा आता मी मगाशी सांगितलं या सरांच्या उत्तराच्या दाखल की काँग्रेस ही संघटना इज नॉट मेंट फॉर दॅट पर्पज. त्यांना माहीतच नाही यांच्याशी कसं लढायचं, कारण आधीपासून सत्तेतच होती काँग्रेस. काँग्रेस ही लोकांच्या उपयोगाचं सरकार आणणारी संघटना आहे, बरोबर, किंवा न उपयोगाला आणणारं एक नादान किंवा चांगलं सरकार देऊ शकते काँग्रेस. काँग्रेसला लोकांच्या जीवनात हस्तक्षेप करून त्यांच्या बायका ठरवणं, धर्म ठरवणं, खाण्याच्या पद्धती ठरवणं, रीतिरिवाज ठरवणं हे काँग्रेसला माहीतच नव्हतं. म्हणजे अगोदर की अशा प्रकारच्या संघटनेशी मुकाबला अशा प्रकारच्या संघटना कशी करू शकते, त्यामुळे ती कमीच पडणार. ही जास्तच आहे. तुमच्या जीवनाला सर्वव्यापी करून सर्वव्यापी स्पर्श करून तुम्हाला गुलाम बनवून पाहणाऱ्या एका संघटनेचा मुकाबला जर एका फक्त सरकार आणणाऱ्या संघटनेशी झाला तर त्या सरकार आणणाऱ्या संघटनेला कळणारच नाही की आता याचं उरलेल्या गोष्टींचं कसं करायचं. म्हणजे त्यामुळे त्यांचा मुकाबला हा विषमच राहणार ना. अशी कोणतीच राजकीय संघटना नाही आहे की जी RSS BJP सारखी आहे, कारण ती ह्युमॅनिटेरियन क्रायसिस निर्माण करणारी एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे. आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशन नेहमीच तुमच्या जीवनाच्या सर्व अंगाला स्पर्श करणारी असते. त्यामुळे LTTE असो का काय असो, तुम्हाला नियम असतात. लग्न करायचं नाही, कधी आत्महत्या करायची, किती कपडे घालायचे, कोणता गणवेश घालायचा, कोणी कोणाचा करायचा, कोणी कोणाला मारायचं, कोण आपले शत्रू, कोण मित्र, कोणाशी बोलायचं नाही, ब्रह्मचारी राहायचं की नाही, CBC महत्वाची की नाही, हे सगळे नियम टेररिस्ट ऑर्गनायझेशन ठरवते, राजकीय पक्ष नाही. आता रोज 2 वेळा तुम्हाला एक मी मंत्र देतो सोपा, 21 वेळा अमित शहा म्हणायचं रोज. सत्ता त्यांच्याकडे आल्यामुळे ऍक्सेप्ट करावे लागत आहेत. लोकांना आनंद होतो आयुष्यातला भाग नाहीये. काही लोक चाटुकार आहेत. फ्रीडम फाईट कधी करणार? आजही मतदान चोर करूनही 63% त्यांच्या विरोधात आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे आवडत नाहीच आहे लोकांना. पण 90% लोक जे आवडत नाही त्यातले ते आपल्या दैनंदिन आयुष्यावर आक्रमण यांचं होऊ नये म्हणून घाबरून करत नाहीत एक, किंवा उरलेले 10% लोक चाटुकार बनून आत्ता आत करायला मिळतात ना पैसे आणि पावर, ती करून घ्या म्हणून करतायत. अन्यथा यांना पाठिंबा असलेले तेवढेच आहेत जेवढे अगोदर होते. ते खरे लक्षात येईल जेव्हा सत्ता जाईल तेव्हा. उद्या माझी जर सत्ता येते, म्हणजे माझी म्हणजे ही कल्पना घ्या, माझी म्हणजे मी राजू परोळेकर असं जर, तर माझ्या नावाची चालिसा निघू शकते. तिथे खादीवर लगेच गांधीजींच्या बाजूला मोदींचा फोटो जाऊन माझा लागणार. ही जी भारतीय परंपरा आहे ती जर्मन क्लासेसच्या रूपाने मी तुम्हाला सांगितली नाही का मगाशी. हिटलरला नव्हता एवढा आत्मविश्वास, पुण्याला होता जर्मनचा. सर, काँग्रेसने जे
हे जर राजकारण सगळीच माणसं एक सेकंड सगळ्या माणसांनी बोलावं अशी माझी अपेक्षा आहे. काही लोकांनी मी इथे बुवा आहे असं समजून प्रवचन ऐकायला आल्यासारखं बसू नये. ही युनिलॅटरल प्रोसेस नाही व्हायला पाहिजे असं मला वाटतं. बायलॅटरल होऊ दे ना. सर आपलं कधी राहुल गांधींशी डायरेक्ट बोलणं झालंय का नाही झालं पण त्याचा काय म्हणजे संबंध काय म्हणजे झालं तर काय. राहुल गांधी किंवा कोणताही मनुष्य याच्याशी बोलणं होऊन काही बदलू शकत नाही जगात. यावर विश्वास ठेवा. स्ट्रॅटेजिकली सुद्धा त्याला एक प्रचंड मोठी प्रक्रिया आहे. आता आपण इथले ते आपले हे कोणते काका हलवाईनं ओळखतो. त्याने काय फरक पडतो. रोज मिठाई येते का आपल्या घरी किंवा आपण काय त्याच्यात भर घालतो का मिठाईत. नाही. ओळख आणि भेट या गोष्टीपेक्षा प्रक्रिया महत्वाची असते. ती प्रक्रिया जोपर्यंत आकार घेत नाही तोपर्यंत या भेटीला अर्थ नाही. तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आल्यामुळे मी एक्सप्लेन केलं. स्ट्रॅटेजिकली त्याला इम्पॉर्टन्स 0 असतो. मिटिंगा मागून मिटिंगा होत राहतात त्याला काही अर्थ नाही. चायनाने जे 50 years मॅरेथॉन किंवा RSS 100 वर्ष जे काम केलंय त्यांना अशी म्हणजे पुरोगामी स्ट्रॅटेजी काय असावी. हे बघा तो काळ वेगळा होता. आता दर 5 महिन्यांनी तंत्रज्ञान असं बदलणार ना की तुम्ही पुढच्या 50 वर्षाचं वगैरे स्ट्रॅटेजाइज करू शकत नाही. तुम्ही मागच्या 10 वर्षापूर्वी जो मोबाईल फोन वापरत होता तो आता जर तुम्हाला आणून दिला तर तुम्ही वेड्यात काढाल मला. आणि AI ने तर इतकं बदललंय की आता कोणी कोणाला मिठी मारताना तुम्हाला व्हिडिओ स्वतःच बनवता येतील. त्यामुळे तुमची पोर्नोग्राफी तुम्हीच बनवू शकता. त्यामुळे पोर्नोग्राफीवर पण बंदी आणू शकत नाही. आणि तुम्ही पोर्नोग्राफी त्यांची बनवू शकता जी माणसं तुम्हाला आवडतात पोर्नोग्राफीत असतील तर. म्हणजे बघा म्हणजे काय लेवलला आपण गेलोय. ते तंत्रज्ञान त्याचा चांगला वाईट उपयोग वेगळा. सो माणूस असा डोक्यात मशीन घालतो आणि त्याच्यावर एक केस कटिंगचं एक कमांड देतो की त्याचे त्याप्रमाणे केस कापून येतात AI ने. म्हणजे संपूर्ण बार्बर शॉप्स बंद पडतील काही दिवसांनी. तर या लेवलला सगळ्या रोज बदलणार. आणि हे पुढे जाऊन न्यूरो ट्रान्समीटर येणार. मग डोक्यात तो हे टाकला की तुम्ही अपंग असाल तरी बोलू शकणार. म्हणजे सगळं इतक्या गोष्टी बदलणार की पुढच्या 50 वर्षाची कसे आहे रोडमॅप बनवू शकता. तंत्रज्ञान एवढ्या वेगात बदलत नव्हतं या अगोदर. 100 वर्षांनी एक बदललं, मग 10-50 वर्षांनी बदलू लागलं, मग 10 वर्षांनी, मग 1 वर्षांनी, आता तर 1-1 मिनिटाला बदलतंय. म्हणजे आता तैवानमध्ये एक सिरम आलंय ते 20 दिवस डोक्यावर टाकलं की दाट केस येतात. ते आता येईल मार्केटमध्ये. संपलं सगळं. आपले ते जे टाचण्या लावून करतात ना इथे काय ते फोटो ते पुण्यामध्ये ते बंद. संपलं ते संपलं. रोज औषध लावायचं तेही संपलं. गोळ्या खा संपलं. एक सिरम 20 दिवस लावायचं. संपला मुद्दा. नाही सिरम नाही आले अजून. आलं की मी तुम्हाला पहिले फोन करून सांगतो. पण ते वाटेवर आहे बरं का. ते वाटेवर आहे. तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त 1 वर्षात येईल. त्यामुळे तुम्हाला वापर त्याचा नक्की होईल. मुळामध्ये केसांचं तुम्ही करणार काय हा खरा प्रश्न आहे. तुम्ही केसांचे 2च उपयोग आहेत. एक तिरुपतीला जाऊन तुम्ही देऊ शकता. दुसरा तुम्ही नाक्यावर उभे राहू शकता. नाही मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला देतो ना. पाठवतो मी तुम्ही तुमचा नंबर द्या मी पाठवतो. आलंच आहे. पण म्हणजे आता तुमच्या तुम्हाला सांगतो त्यातला प्रॉफिट त्यांना हवा आहे. तुमच्या घरपर्यंत येणार ते. टक्कल असलेली माणसं हेरून आपोआप AIच्या मार्फत ते तुमच्या घरी येणार. त्याचं पत्रक की हे पैसे द्या हे घेऊन जा. तुम्हाला काय वाटत तुम्ही त्यांना नाही शोधत आहे ते तुम्हाला शोधतायत. उलट आहे. हा तुमच्या लक्षात नाही आली अजून गोष्ट. तो आपण हे बोललो ना तुमचा मोबाईल बघा त्याच्यावर त्या सिरम बद्दल माहिती आलेली असणार. आत्ता मला असं विचारायचं आता अमित शहा बोललो म्हणून येणार नाही. अमित शहा हे लक्षात ठेवा. रागवू नका तुम्ही माझ्या. 2012
लोकल आंदोलन त्याच्याबद्दल नाही नाही, त्याच्याबद्दल मीच तर पहिले बोललो होतो ते फ्रॉड आहे म्हणून. ते RSS सपोर्टेड आंदोलन होतं आणि त्याच्याबद्दल मला श्री रविशंकरनी स्वतः सांगितलेलं. एनिवे तो आता मुद्दा संपला. तो माझ्या पेजवर, माझ्या यूट्यूबवर आणि सगळीकडे पसरलेलं आहे. मी तर त्याच्यावर जेवढं माझ्याकडनं आहे ते 2011 ऑक्टोबरमध्ये लिहिलेले माझे ब्लॉग्स आहेत की त्याच्यावर, की हे फेक आहे म्हणून. आणि यांच्या सगळ्या अरुण जेटलींनी त्याचं आणि अजित डोवालनी शिल्पकला का केले आणि विवेकानंद फाउंडेशन आणि परिवर्तनमधनं पैसे आले. हे मी तेव्हाच सांगितलेलं, तेव्हा लिहिलंय मी. नाही, लिहिणं वेगळं, आता खूप पश्चाताप होणं वेगळं. नाही, कोणाला पश्चाताप होणार? मला का? मी लिहिलं म्हणून? नाही 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 नाही, एका काळी तुम्ही त्यांच्याबरोबर होता. मी त्यांच्याबरोबर नव्हतो. मी हेच ऐका, आता परत हे सांगतो, मी लिहिलं याचं कारणच मी त्यांच्याबरोबर नव्हतो. मला अण्णांनी बोलवलं. अण्णांच्या मी अनेक मुलाखती घेतलेल्या त्याच्या अगोदर. अण्णांनी मला बोलवलं आणि सांगितलं हे लोक असं असं करतायत, मला असं असं छळतायत, मला कोअर कमिटी बनवायची आहे, नवीन जुनी भंग करायची आहे आणि मला हे लिहून पाहिजे असं चांगलं इंग्रजीत. तर मी दिलं. तो ब्लॉग चढवला त्यांनी, अण्णांचा ब्लॉग म्हणून, अण्णा सेज. तो देशभर. मग अण्णा मौनात गेले. मौनात गेल्यावर अण्णाने सांगितलं जे काय आहे ते त्याला विचारा म्हणून. मग माझ्याकडे आलेलो. तर नचाण असं की अण्णा माझ्याशी बोलायचे मौनात असताना पण. तर एकदा रवी आंबेकर कॅमेरा घेऊन माझ्याकडे आला. आपला रवी आंबेकर मॅक्स महाराष्ट्र आता करत होतो. रवी आंबेकर आला तर माझी मुलगी छोटी होती, आतून धावत आली फोन घेऊन, बाबा अण्णा बोलतायत. रवी म्हणतो बोलतं वाटतं अण्णा, कारण आपल्याला आपल्या माणसाच्या खोड्या माहिती ना सगळ्या. तर त्यामुळे काय व्हायचं की सगळं मला बोलायला लागायचं. तर मी सांगितलं कोअर कमिटीचा भंग करतात अण्णा, अण्णा हे करतात ते करतात. तर अण्णाला या लोकांनी घेऊन गेले, केजरीवाल वगैरे. आणि 30 ऑक्टोबरला पत्रकार परिषद अण्णाने सांगितलं राजू झूठ बोल रहा है, वो हवा में बात करता है, मुझे नहीं मालूम. तेव्हा मी अण्णाच्या हाताने लिहिलेलं पत्र घेतलेलं, खाली सही केली, ते टाकलंय माझ्या ब्लॉगवर आहे. आणि तेव्हा मी सांगितलं की हे आंदोलन जे आहे ते अण्णा हे करतायत, सगळं हँडल करतायत, ते सगळं RSS साठी करतायत. आणि अरुण जेटली आणि डोवाल ते शिल्पकार आहेत, विवेकानंद फाउंडेशनमध्ये फक्त आहे सगळं. हे मी तेव्हाच लिहिलं. त्यामुळे मला पश्चाताप होण्याचा, मी ब्रॅटिस्लावाला होतो स्लोवाकियामध्ये, माझ्या कालच्या ह्याच्यात बोललो ना मी फिरत असतो तसा फिरत होतो. तिथे अण्णाचा फोन आला हळू, हे मी आलो हा परत. हा सर, मुलाखत आणि अण्णा ह्या विषयात धरून तुम्ही आता 3,500 प्लस तुमचे संवादचे एपिसोड झाले होते. तर तुम्ही ऑब्व्हियसली ते त्यांची माहिती वगैरे सगळं तो रिसर्च होता, पण लोकांशी मैत्री कशी करायची? काय सगळे वेगवेगळ्या विचारांचे होते आणि मग त्यांना बोलतं करणं होतं. तुला मी सांगतो की अशी काय मैत्री तिथे होत नाही. काल्पनिक मैत्री मिळतात माणसाला आयुष्यात, 2-3च. कळलं? आपण मित्र म्हणतो त्याचा अर्थ ॲक्वेंटन्स असतो. ॲक्वेंटन्स हा इंग्रजीतला चांगला शब्द आहे. म्हणजे माझं त्यांच्याशी स्नेह आहे, मला ते परिचित आहे असंच म्हणावं. माझा तो मित्र आहे. 100 वेळा भेटल्याने किंवा 10 वर्ष ओळख असल्याने कोणी मित्र होत नाही. मित्र ही संकल्पना खूप व्यापक आणि खूप डीप आहे. सूर्याला मित्र म्हणतो आपण. त्यामुळे मित्र हा बहुउपयोगी आणि जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा प्रकाश दाखवणारा असतो आणि जेव्हा झोप येते तेव्हा अंधार करणारा. असं सोपं नाही आहे मित्र असणं किंवा मैत्रीण असणं. मित्र म्हणजे मित्र तसा, माणसाला मित्र असायला पाहिजे असं ना, मैत्रीण पण असू की ही फार लिमिटेड लोक असू शकतात. एका माणसाला 50 मित्र असतील तर हो ना, तर एका माणसाला 50 मित्र असतील तर तो गणलाय असं. 50 संघटना चालवू शकतो तू 5 कोटी लोकांची संघटना चालवू शकतोस. मग तू म्हणतो व्हॉट आय से गोज, मग मी म्हणतो ते फायदा. मित्र नसतोस तू. यू आर जेवढे तुम्ही तेवढे तुम्ही एकटे होता. एकटं राहण्याची सवय, एकटं राहण्याची म्हणजे एका खोलीत एकटं नाही, एकटं म्हणजे गर्दीत असतानाही एकटं राहण्याची सवय ही माणसाला स्वतंत्र करते. याच मुद्द्याला पकडून
प्रश्न असा आहे की ही परिस्थिती ज्यावेळी घरात किंवा नातेसंबंधातच तयार होते त्यावेळी ती सिच्युएशन कशी हँडल करावी? एकटं राहावं, म्हणजे त्यांच्याबरोबर राहावं, पण एकटं राहावं. आपण बेट असतो एक स्वतंत्र. तुम्ही स्वतंत्र आहात हे विसरता. नातेसंबंधात आपण हे विसरतो की आपण स्वतंत्र आहोत. तुम्ही लग्न केलंय किंवा तुम्हाला मुलं झाली आहेत, तुमचे आई वडील आहेत ज्यांनी तुम्हाला जन्म दिलाय, या तुमचे मावशी आहे, याचा अर्थ त्यांच्या वेठबिगारीचा तुम्ही कलमनामा लिहून दिलेला नाही ना. तुम्ही स्वतंत्र आहात. तुमची मतं, तुमचं अस्तित्व. तुम्ही आजारी पडलात, तुम्ही हालचाल करू शकत नाही, अशा अवस्थेला पोचलात, तर तुम्ही एकटे असता. तुम्हाला लागलं तर दुखतं तुम्हाला ना. दुसरे लोक वाईट वाटू शकतं कोणाला तरी, पण दुखतं कोणाला? तुम्हाला. पकडून नेलं पोलिसांनी तर कोणाला नेतात? तुम्हाला नेतात. सगळ्यांना नेणार. त्यामुळे बाकीचा सगळा जो आहे व्याप आहे ना, तो 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 माया समजा तुम्ही तात्पुरतं. आत्ता शब्द आपण तो वापरूया, माया आहे ती. नवरा आणि बाप म्हणून जे आपण निर्माण केलं, नवरा आणि आपण निर्माण केलेलं काय म्हणून? बाप म्हणून का नवरा म्हणून? ते दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दोघांच्या बाबतीत जबाबदारी आपल्यावर नाही. नवरा म्हणून तुझ्यावर जबाबदारी असेल तर याचा अर्थ तू पुरुषप्रधानता मानतो. नवरा आणि बायको हे इक्वल आहेत. म्हणजे बायकोची जबाबदारी आहे तुझी ती सहचर असं म्हणतो ना तू. हा, स्वतंत्र व्यक्ती आहे. किंवा तू म्हणजे बायकोला तू घटस्फोट देऊ शकतो, मुलाला देऊ शकतो का? नाही ना. त्यामुळे मूल आणि बायको, नवरा ही गोष्ट संकल्पनाच वेगळ्या आहेत. मूल आहे त्याला तू जन्म दिलेला आहे. तो स्वतःचा निर्णय स्वतः मुलगा किंवा मुलगी घेऊ लागली त्या दिवशी नंतर तू त्याच्यात ढवाढवळ करणं बंद करणं अत्यावश्यक आहे. याचं कारण असं की प्राणी जगतात अशी खूण नाही की पालकांनी मरेपर्यंत आपली सून, आपला भाचा, आपला पुतण्या यांच्यामध्ये ढवाढवळ केली आहे. आणि जेवढं तुम्ही त्याच्यात करत राहाल तेवढं त्या माणसाला स्वातंत्र्यापासून तुम्ही मुलांना वंचित करताय. त्यांना आपटू दे आणि निर्णय घेऊ दे. त्यांना काही कॉशन सांगा पण तू सांगितलं म्हणून ते ऐकतील असं नाही. आणि त्यांनी ऐकलं नाही तर तू रागावूही नको. हे जेवढं शक्य होईल तेवढं कर. मलाही पूर्ण शक्य होतं अशातला भाग नाही. पण हे कर आणि हे करू नको, याची कारणं ही आहेत, याची कारणं ही आहेत, हे माझं मत आहे, मी अनुभवाने हे शिकलेलो आहे, असं सांगून सोडून द्यायचं. त्या वेळेला सल्ला मागायला आला तर द्यायचा आणि तो योग्य द्यायचा. या पलीकडे जर तू काय करायला गेला तर फक्त तुला त्रास होणार, त्यांना नाही. कारण तो तुझ्याविरुद्ध बंडच करायला निघालाय ना. त्याला कशाला त्रास होईल? म्हणजे तो किंवा ती, मुलगा असेल तर मुलगी असेल तर. त्यामुळे आपल्याकडे मग काय करतात माहिती आहे, या उद्विग्नतेतनं मुलांना जाळून टाकतात, मुलीला जाळून टाकतात, मुलाला मारतात. हे चुकीचं आहे. कारण ती मुलगी आपल्या आयुष्याचं नरक करते. समजा बापाला कळतंय तर तिला नरक करू दे ना. मग तुला दुखणार ना, तुला दुखणार कारण तुझी मुलगी आहे, बरोबर. पण म्हणून तू वाचवू शकतो का? बरं, तिला नाही का दुखणार? स्वातंत्र्याची किंमत प्रत्येकाला चोकवायला लागली पाहिजे, तेव्हा त्या स्वातंत्र्याचं महत्त्व कळतं. जिकडे तिकडे तू बाप म्हणून ढाल गेलास ना तर गेला, तू गेला आणि तुझं मुलंही गेलं, दोघे कामातनं गेले. आणि बायको किंवा नवऱ्याच्या बाबतीत तर पूर्णता भिन्न आहे. तुला सांगतो की बायकोशी किंवा नवऱ्याशी जितकं कमी बोलाल तेवढं जास्त चांगलं राहील. कळलं ना? म्हणजे ते खूप प्रेम असलेल्या जोड्यांच्या रील्स वगैरे येतात नाचताना वगैरे, तर मला असं वाटतं की हे दाखवावं लागतं, याचा अर्थ नाही आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याच बायकोला आपणच आपल्याच फेसबुकवरनं तिच्या फेसबुकवर देणं, याहून विकृत काही असू शकत नाही. आणि आपले पर्सनल फोटो शक्य तेव्हावर जाहीर टाकणं टाळावं. कारण तुला बढती मिळाली आहे, तुझी बायको बाळंत झाली आहे, तुला मूल झालं आहे, तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे, याचा 4999 तुझ्या मित्रांना काही इंटरेस्ट नाही. हे जेवढं लवकर समजेल तेवढी मॅच्युरिटी लवकर येते. सर,
लोक हनीमूनचे फोटो टाकतात. आई मला त्या कमालच वाटते. हनीमूनला स्वित्झर्लंड, आता हे बघतो आहे ते. अरे काय म्हणजे मला काय कळत नाही की म्हणजे इथून जर शिकवायला लागत असेल तर मला असं वाटतं की अनेक प्रकारचे क्लासेस आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला खूप पैसे मिळू शकतात. हा नाही नाही नाही, तो तर मुद्दा वेगळा. म्हणजे तो अजून पुढे आता AI ने ते पण होईल. म्हणजे काही दिवसांनी त्यांचे शेजारी टाकतील त्यांचा व्हिडिओ. सर मला हे विचारायचं. नाही एक मिनिट, ते उभे राहिलेत. लोकांना जबरदस्तीने स्वतंत्र नाही करू शकत, जबरदस्तीने तुम्ही पारतंत्र्य फेकू शकता. आत्ताचा जो मागच्या 10 वर्षात जो आपण पाहतोय, जो प्रवास चालू आहे, लोकांना सातत्याने कुणीतरी मसिहा पाहिजे असतो. इकडनं तेच घरंदाज तेच मसिहा इकडे येतात आणि लोक परत त्यांना डोक्यावर बसून घेतात. हे जे आहे एकंदरीत म्हणजे आपण खरंच आपली एक मनुष्य म्हणून जी आपली काय समाज आहे किंवा आपण जी काय अभिव्यक्ती आहे ती आपण खरंच स्वतंत्र होण्याकडे कल आहे आपला. आणि लॉंग टर्म जर असं आपण पाहिलं तर आपण खरंच स्वतंत्र होऊ शकतो का? म्हणजे काही आशावाद आहे का? आपण स्वतंत्र असतो, आपण गुलामीत जातो. आता ही मुलं आहेत ना, ती कालपासून स्वतंत्र आहेत. त्यांना काय फरक पडलाय? मी आहे, तुम्ही आहात, आपण इथे बडबड करतोय, हे काहीतरी भयंकर चाललंय असं वाटत त्यांना ताण येतोय का? जरा पण येत नाही आहेत. ते बिंदास लोळतायत, केळी खातायत आणि काय काय चाललंय त्यांचं. माणूस मूलतः स्वतंत्र असतो. गुलामी आपण हळूहळू स्वीकारत जातो. त्यामुळे दुसरा स्वतंत्र आपल्याला करू शकत नाही. कारण जे आपण आता तुमचा म्हणजे एखाद्या माणसाला स्वतंत्र करण्याकरता मी हिरिरीने पुढाकार घेणं म्हणजे काय करणं? मी काय करू शकतो? काही नाही करू शकत. मला माहिती आहे तिथे एक ओळखीच्या आमच्या बाई आहेत, मराठा खानदाना, मोठ्या खानदानातल्या, म्हणजे मोठ्या म्हणजे त्यांचे पूर्वज सरदार होते शिवाजी महाराजांकडे, तर त्या लिगसीमधल्या आहेत. त्या अगदी शाकाहार पितकरला त्या गुरुचरित्राचं भयंकर पारायण करतात. त्या गुरुचरित्राचं काय लिहिलंय ते त्यांना मी सांगितलं एकदा वाचा, तुम्ही पुस्तकार्क वाचा जरा. त्या नायक त्या कुठच्या तरी त्यांना दृष्टांत झाल्या असं त्यांना नाही सांगत, त्या स्वतः असं समजून घेतात वगैरे, असं काय काय करतात. ही गुलामी जी आहे त्याची स्वातंत्र्य मी कसं करू शकतो सांगा? त्याचं स्वातंत्र्य नाही आहे. त्यांना वाटेल ज्या दिवशी की राजू परुळेकर खरं बोलत होते. आता हे आपल्याला जसं की तुम्हाला सांगतो, तंबाखू खाणारा माणूस, त्याला कुठच्याही डॉक्टरकडे न्या, तो हो हो म्हणून बाहेर येणार आणि जवळपास तंबाखूचं दुकान कुठे बघणार. दारुड्याचं पण तेच आहे. कुठचाही दारुडा, कुठचाही तंबाखू खाणारा, कुठचाही अतिधार्मिक मनुष्य, या लोकांना स्वतःला आतून वाटल्याशिवाय तुम्ही मुक्त नाही करू शकत. तो परत येऊन स्लीप होतो. आपण देवळाच्या बाहेरून जात असताना लोक असं नाही का करत? ही OCD आहे, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, मंत्रचळ म्हणतात त्याला काही वेळा. तर OCD हा जो रोग आहे तो गुलामीचं लक्षण आहे. आता ही मुलगी देवळासमोरून जाताना असं असं करेल? नाही करणार. ती देवळ पण उचलून काढायला बघेल तिकडचा, बरोबर की नाही? ती स्वतंत्र आहे. ती हळूहळू परत पारतंत्र्यात जाणार. आई वडील शिकवणार, थोडं थोडं गुरुजन शिकवणार, थोडं आपल्यासारखी 4 शहाणी माणसं शिकवणार, थोडी माणसं मुलीच्या जातीने असं करावं करू नये असं शिकवणार. असं करत 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 तुमच्या माझ्या आवडीत तेव्हा होणार, तेव्हा ती एक वेगळीच व्यक्ती असणार जी ती नसणार, जी ती आत्ता आहे. म्हणून बघा, लहान मुलासारखं होणं खूप कठीण आहे. सर सिस्टीम आपणच डिझाईन करतो आपली. आपण आपलं स्वातंत्र्य वाढवू शकतो. जसं की सरांना मगाशी मी 2-3 वेळा म्हटलं, कारण त्यांच्या पर्सनल माझा काही मुद्दा नव्हता. मी एवढंच म्हणू इच्छित होतो, म्हणजे सगळ्यांनाच सांगू इच्छित होतो की आपण ठरवतो की आपण नरेंद्र मोदी आणि अमित शहा नाव नाही घ्यायचं. सिस्टीम आपण संकोच करतो. त्यांनी अजून तुम्हाला अटक केली आहे का नाव घेतलं म्हणून? नाही ना. तोपर्यंत घ्या ना नाव. म्हणजे तुम्हाला सिस्टीमने संकोच करायच्या आत अमक्या डमक्याला पकडलं, अमक्या डमक्या असं तुम्ही ऐकता आणि लगेच तुम्हीच बंद करून टाकता. सेल्फ सेन्सॉरशिप इज द वर्स्ट सेन्सॉरशिप. सर मला हे विचारायचं होतं
सर रिलेटेड विचारायचं की तुम्ही म्हणता स्वातंत्र्य घेतलं पाहिजे लोकांना, गुलामी करता येतं, तर मग जे गांधीजी वगैरे लोक त्यांनी गुलामी मानसिकतेतनं काढलंच ना आपल्याला? नाही सर, गांधीजींनी गुलामी मानसिकतेतून नाही काढलं. लोकांना कंटाळा आला की आपण गुलाम आहोत याचा. त्यांना मानसिकतेतनं बाहेर यायचं होतं, त्यांना गांधीजी भेटले. गांधीजी जेव्हा देशभर फिरले तेव्हा अशा लोकांना भेटले ज्यांना गुलामीतनं बाहेर यायचं होतं. लोकांच्या इच्छेशिवाय गांधीजी गुलामीतनं कधीही बाहेर काढू शकत नाही. हा, मग ते भेटतात ना आपल्याला. आपण इथे का बसलोय? त्याचसाठी बसलोय. तेच ते भेटतात आणि ते येतात बाहेर नंतर. आज मला असं वाटतं की काल आणि आज नंतर आपापल्या घरी आपण जाऊ तेव्हा मी बदललेला असेल आणि तुम्ही बदललेले असाल. तुम्ही ज्या अगोदर गोष्टी करत होता किंवा मी ज्या अगोदर गोष्टी करत होतो त्या करताना 10 वेळा विचार करू आपण की नाही ते असं म्हणलं, ते हे सर असं म्हणले होते, हे सर असं म्हणले, ते मॅडम अशा म्हणलं, त्या मुलगी अशी म्हणाली होती, ही अशी खेळत होती. हे सगळं माझ्या डोक्याचा चित्रित झालेलं आहे. त्याचा माझ्या व्यक्तिमत्वावर परिणाम होणारच ना. जसं मी काही बडबड केली त्याचा तुमच्या व्यक्तिमत्वावर काहीतरी परिणाम होणारच ना. सबकॉन्शियस लेवलला तुमच्या गेलं आहे ते. आता हे इंजेक्शन आहे ना, ते तुम्हाला डायरेक्ट नाही मिळालं आहे, आतमध्ये गेलं आहे. ते लस आहे, ती लस तुम्हाला अनेक गोष्टीपासून प्रोटेक्ट करणार. ती मला हे विचारायचं नाही, त्याच्यानंतरची प्रोसेस सुरू होते की तुम्हाला पडायचं आहे बाहेर का नाही. त्याची कारणं 3 असतात. एक, तुम्हाला फायदा आहे गुलामीचा तर तुम्ही पडत नाही. 2, गुलामीत तुम्हाला सुरक्षित वाटतं तर तुम्ही पडत नाही. ती 2. 3, तुमच्या कुटुंबियांनी तुम्हाला सांगितलं की गुलामीत राहा नाही तर आमच्यावर राहू नको तर तुम्ही गुलामीत राहता. ह्या 3 गोष्टी जर नंतर त्याग केला तर त्या सबकॉन्शियसच्या व्हॅक्सिनचा उपयोग होतो, नाही तर होत नाही. म्हणजे ते स्वतःच करावं लागतं शेवटी. कोण नाही, जे सरकारच्या विरोधात जातात ते असुरक्षितता झुगारतात. ते आपल्या असुरक्षिततेचं कुंपण अधिक विस्तीर्ण करतात. त्यांना असुरक्षिततेत सुरक्षितता निर्माण करतात. ते जो मनुष्य आनंदी राहू शकतो जेलमध्ये सुद्धा किंवा बाहेर सुद्धा. आनंद तेलतुंबडे जेलमधनं बाहेर आल्यावर त्यांना प्रश्न विचारला की कसं वाटतं, ते म्हणले मोठ्या जेलमध्ये आल्यासारखं वाटतं. ही सगळी लोक जे लोकशाही मूल्य रोज पायदळी तुडवायला, तर आपलं एक भारतीय नागरिक म्हणून आता आपली काय जबाबदारी बनते आणि आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे ते बघ. नाही, असं काय माझ्याकडे हे नाही आहे. म्हणजे मी ठरवून नाही आलं की भारतीय नागरिक आणि माणूस म्हणून आपण माणसासारखं वागलं पाहिजे आणि आपण इतर माणसांशी तसं नाही वागलं पाहिजे जसं त्यांनी आपल्याशी वागू नये असं आपल्याला वाटतं. याच्यावरच सगळं अवलंबून आहे बस. त्या पलीकडे भारतीय वगैरे असं काही नाही. पाकिस्तानी लोक पण चांगले आहेत. हा, मग तू कराचीत गेला तर पैसे न घेता तुला सगळं खिमा बिमा देणार. आता तू व्हेजिटेरियन असशील तर वेगळी गोष्ट, बटाटा पण देतील. हल्ली उगाच लोक बीजेपीला खुश करण्याकरता व्हेज झालेत बरेच. बरं, बीजेपीला व्हेज म्हणजे काय हेच माहीत नाही. बरं, ब्राह्मण व्हेजिटेरियन नव्हतेच कधी. मुळामध्ये ब्राह्मण जैनांना प्रतिकार करण्याकरता व्हेजिटेरियन झाले की जैन धर्माचा वाढ होऊ नये म्हणून आपणही व्हेजिटेरियन झाले ब्राह्मण. तर आता हे सगळं गुंता जो आहे तो सुधारवण्याकरता खूप शहाणपणाची गरज आहे. तेवढं शहाणपण समाजात निर्माण करणंचा दूरदृष्टी अगोदरच्या लोकांनी दाखवली नाही गेल्या 70 वर्षात. म्हणून समस्या निर्माण झाल्या आहेत, बाकी काही नाही. तरी सुद्धा तुम्हाला काय वाटतं की बाई तरुणाईनं आता काय केलं पाहिजे? आपले पोस्टर आणि होर्डिंगवर फोटो टाकणं बंद केलं पाहिजे तरुणाईने. तसं टाकणाऱ्यांना परावृत्त केलं पाहिजे. ज्या वेळेला शहरांमध्ये नेत्यांचे आणि त्यांच्या अनुयायांचे फोटो दिसणं बंद होईल तेव्हा समजा की देश चांगल्या मार्गाने चाललेला आहे. आता तरुणाईने पहिली गोष्ट सगळ्यात जर काय केली पाहिजे असं वाटतं तर आपण स्वतंत्र आहोत या भावनेचा पूर्णपणे आपल्या आतमध्ये सबकॉन्शियस लेवलपर्यंत पोचवली पाहिजे. आपल्याला पकडू शकतात लोक पण आपल्याला गुलाम नाही बनवू शकत जर आपण स्वतंत्रच असू तर. गुलाम आपण आहोतच म्हणून गुलाम बनवणं सोपं आहे. कोणी सांगितलं जेल म्हणजे गुलामी? जेलमध्ये पण भत्ता मिळतो की? कमी मिळत असेल
सावरकर सोडले तर कुणाचंही वजन कैद्याचं बाहेर आल्यावर वाढलेलं नव्हतं. फक्त सावरकरांचं वजन जेलमधनं बाहेर आल्यावर वाढलं होतं. म्हणजे ॲक्च्युली जेलमध्ये कमी मिळतो भत्ता म्हणून बारीक होतं माणूस. असं काही नाही. असं काय ठरवायचं बिरवायचं काही नाही. मानवतेच्या बाजूचं जे आहे ते स्वीकारायचं, मानवतेच्या विरुद्ध आहे ते नाकारायचं. संपलं. साधं आहे. ज्याने माणसाचं जनावर होतं ते नाही करायचं, माणूस अधिक उन्नत होतं ते करायचं. संपलं. आणि कोणत्याही कृतीने लॉजिकली तुम्ही एक्सप्लेन करू शकत नाही अशाच कृती सतत करण्याचं टाळावं. उदाहरणार्थ 26 जानेवारीला सत्यनारायण टाकणं हे असं बंद करायचं. कारण काय 26 जानेवारी हाच मुळात धार्मिक कार्यक्रम जाहीरपणे केले जाणार नाही तसं लिहिलेल्या संविधानाचा दिवस आहे. त्या दिवशी जाहीर सत्यनारायण 26 जानेवारी आपण सुरू केले, तिथेच आपलं संपलं अर्ध काम. सर, सावरकरांनी राजकीय महत्वाकांक्षेपोटी वेळोवेळी त्यांची मतं बदलली असं आपल्याला वाटतं. आपण व्यक्तीवर बोलूया नको, कारण आज जर आपण सावरकरावर बोललो, आत्ता मी भरपूर बोलू शकतो. तुमचा प्रश्न उत्तम आहे, मी उत्तर पण देऊ शकतो, पण हा विषय आपण बाजूला ठेवूया. मी सावरकर या विषयावर तुम्ही बोलायला बोलवा, मी बोलेन. कारण मग ते काय होतं की ते सावरकर केंद्री बोलणं होतं. मला आजचं बोलणं माणूस केंद्री करायचं आहे. सावरकरांवर आपण तेवढं ते वजनापुरतं ठीक होतं. थांब, त्या मुलीला बोलायचं यार. एक महिलांना जरा कुठे बोलतायत तर बोलू दे ना. मला ऐकू येत नाही. अँझायटी कमी होते इग्नोरन्समुळे. महात्मा गांधींना एक वर्षांनी कळलं आई गेल्याचं, तेव्हा त्यांना दुःख आलं. 1 वर्ष त्यांच्या दृष्टीने आई होती. तसं इग्नोरन्स इज ब्लिस. पण तुम्ही लक्षात घ्या की इग्नोरन्स हा लार्जर प्रॉब्लेम करतो. तुम्ही अज्ञानामध्ये, म्हणजे बऱ्याच जणांना माहितीच नसतं भोवती काय चाललंय, काय प्रॉब्लेम आहे, काय अलग गेल्या 12 वर्ष, असं खूप लोक तुम्हाला विचारतील. तर त्यांना माहीत नाही आहे. पण माहीत नसणं याचा अर्थ समस्या तुमच्यापर्यंत दरवाजावर ठोठावायला येत नाही. तो म्हणून म्हणजे जोपर्यंत दुसऱ्याच्या दरवाजावर समस्या दार ठोठावते तोपर्यंत ती समजून घेणं जास्त चांगलं ना. इग्नोरन्समध्ये त्याच्या दरवाजावर ठोठावते ना, मला काय फरक पडतो असा जो इग्नोरन्स आहे, म्हणजे माझ्यापर्यंत येणार नाही असं, ते डेंजरस आहे. त्यामुळे इग्नोरन्स हे ब्लिस नाही. अँझायटी एक वेळ स्वीकारावी, पण इग्नोरन्स नाही. काय 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 फेसबुक आणि इतर प्लॅटफॉर्मवर लिहित असतात ते सत्य असतं, सरकारच्या विरोधात असतं. तुम्हाला त्याची भीती नाही वाटत? नाही, मला भीती नाही वाटत. मला नाही वाटत. सरकारच्या विरोधात टीका करणं हा माझा हक्क आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या संसदीय भाषेमध्ये, संसदीय पद्धतीने कोणावरही टीका करण्याचा मला अधिकार आहे. आणि माझ्यावरही कोणी टीका करायची त्यालाही अधिकार आहे. त्यामुळे मी त्यांनाही ब्लॉक करत नाही. का मी अनफ्रेंड वगैरे करतो भाषा चुकीची वापरली तर, अन्यथा नाही. होतो ना, वैयक्तिक आयुष्यात भरपूर त्रास होतो. पैसे जातात, मानसिक यातना होतात, घरातल्यांना त्रास होतो. सरकार त्रास देण्याकरताच असतं ना. सरकारला हिंदीमध्ये शासनच म्हणतात ना. काही नाही सांगू शकत. मी तेच सांगितलं मगाशी, पण तेच बोललो. पुढच्या 2, 8 दिवस, 15 दिवस नवीन शोध लागणं, तर टेक्नॉलॉजी बदलणं, ती ॲडॉप्ट कोण करतं, कोणाच्या हातात काय जातं, आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी बदलते, आपल्या हातात नाही. 5 वर्ष खूप दूरची गोष्ट आली. मला 5 महिन्यानंतरचं सांगता नाही येणार. हे सरकार जाणार, पण केंद्रातलं हे निश्चित सांगू शकतो मी. 2029 जात नाही, 2029 पर्यंत राहणार नाही सरकार, त्याच्या अगोदरच जाणार. असं नाही की आपण भांडवलशाही असा शब्द वापरला की लोकांच्या डोक्यात काहीतरी येतं. हे सरकार श्रीमंतांसाठी काम करतं असं म्हणून.
उद्योगपतीसाठी काम करते, त्याचे दाखले देतो आपण मित्रांना, नातेवाईकांना, तर त्यांच्या डोक्यातच घुसत नाही. जर सांगितलं 12.5 लाख कोटी मारायचे किंवा अग्निवीर योजना आणली तर त्याच्यात 2 जणांचं काही नाही, ते आपल्या विरोधात सर्वसामान्यांच्या विरोधात काम करतात. हे आपण बरेच दाखले देतो, ते समजत नाही त्यांना काय करायचं, काय कोणतं युक्तिवाद करायचं. मला असं वाटतं जोपर्यंत त्यांना समजण्याची इच्छा होत नाही तोपर्यंत तुम्ही समजवू नाही शकत. त्यांना त्या गुलामीतनं तुम्ही बाहेर काढू, तुम्ही जबरदस्तीने स्वतंत्र करताय ना परत त्यांना, ते नाही होणार. आपण काहीच नाही करायचं, आपण झालो ना स्वतंत्र बस. आपण फॅक्ट्स तिथे मांडायच्या जिथे त्या कुंपणावरची मुलं आहेत, माणसं आहेत, त्यांना अजून कळलेलं नाही, त्यांनी विचारलं तुम्हाला की नेमकं काय प्रकरण आहे रे, त्यांना सांगायचं. ज्यांना ठामपणे माहिती आहे की हे भारताचे मित्रच आहेत सगळे लोक, त्यांना नाही सांगायचं, त्यांना राहू दे तसंच. गटारात जाऊन डुकराबरोबर कुस्ती नाही करतायत, डुकरच जिंकणार. माझा एक प्रश्न असा होता की जगभरात कुठे टॉयलेटची व्यवस्था चांगली होती? सगळीकडे, भारतात सोडून. तुम्हाला सांगतो श्रीलंकेत सुद्धा इतकं सुंदर टॉयलेट्स असतात. एवढंच नव्हे तर रस्त्यावर कुठेही माणसं शी करताना दिसत नाही. श्रीलंकेसारख्या सर्वात वर्स्ट जर कुठे असेल तर बांगलादेश, त्याखालोखाल भारत, मग पाकिस्तान. आपण एकच आहोत ना देश मूळचे. अखंड हिंदुस्थान, जो अखंड भारत, तो अखंड घाण भारत असं करायचं आहे तो मानसी सारखीच आहे. आणि कसं आहे माहिती आहे ना, गांधीजींना जे कळलं तेव्हा ते मला कधी कधी आश्चर्य वाटतं, त्यांनी इतकं अचूक कसं ओळखलं की आपला मूलभूत प्रश्न स्वच्छतेचा आहे, तो अजून सुटलेला नाही आहे, तर बाकी कुठचे प्रश्न सोडा. म्हणजे गांधीजींचा प्रभाव पडल्यामुळे लोक स्वतंत्र झाले असं काही नाही. लोक जर गांधींचा प्रभाव पडला असता तर स्वच्छता पहिले झाली असती, तीच झाली नाही तर बाकी होणंच शक्य नाही. पण वैचारिक लोकांचं मतभेद आणि राजकारण्यांचा मतभेद, तर सामान्य लोकांचं नुकसान कुठल्या गोष्टी जास्त होतं हे अशा अर्थाने की तुमचं आणि रवीश सरांचं मतभेद, आणि मग त्यातनं जास्त ताण निर्माण होतो. अरे यार, ही एवढी वैचारिक लोक आहे आणि तरी त्यांचा मतभेद होऊ शकतो. मग आपण नेमकं कोणाला, आणि सामान्य माणूस फॉलोअरच असतो, माझ्यासारखं मुलगा फॉलोअरच असतो. नाही असं काही नाही. तुम्हाला सांगतो की अशा प्रकारचे मतभेद जे आहेत ना ते वेळोवेळी तसा युद्धाचा प्रसंग आला तर पॅचअप होतं. असं नाही की मी आता केस झाल्या, माझ्या केसेस झाल्या, अभिसार आणि माझ्यावर केसेस झाल्या, तेव्हा रवीशचा फोन आला मला, त्याच्यावर झाला तेव्हा मी केला की गॅग ऑर्डर. इट्स नॉट अबाउट पर्सनल गेन ऑर लॉस. राजकारणी माणसांच्या मतभेद हे पर्सनल गेन अँड लॉसचे असतात. आमचा जो मतभेद आहे तो त्या काळात त्याने, मी जेव्हा बोलत होतो की हे संघाचे आहेत तेव्हा तो केजरीवालला पाठिंबा देत होता, तिथून तो मतभेद सुरू झाला. आणि त्याला आता हे मान्य करायला, माझा एवढाच म्हणणं, आता तू मान्य कर की तू चुकलास, तर ते तो मान्य करत नाही. पण याचा अर्थ कायमस्वरूपी आम्ही शत्रू आहोत अशातला काही भाग नाही आहे, अजिबात नाही. माझं राजदीपचं पण त्याच्यावरनं झालं होतं, मला अनेकांची झालं, पण अनेकांची चांगलं पण झालं. असं काहीच म्हणजे पर्सनल गेन लॉस नसल्यामुळे काही मुद्दा उरत नाही त्याच्यातला, त्याने काही फार मोठं नुकसान